आता यामध्ये इथं एक डेमो प्रोग्राम्स म्हणून पॅकेज आहे. इथं मी अजून एक पॅकेज बनवतो जे असेल व्हेरिएबल्स म्हणून. ठीक आहे, आता आपल्याला एक टॉपिक शिकायचा आहे व्हेरिएबल्स. मग बघा, ज्यावेळेस मी इथं फिनिश क्रिएट करेल त्यावेळेस ऑटोमॅटिकली SRC मध्ये इथं नवीन पॅकेज क्रिएट झालेलं दिसेल. तुम्ही प्रोजेक्ट लेवलला जरी पॅकेज क्रिएट केलं, न्यू पॅकेज, ठीक आहे, तरी ते जाऊन कुठं स्टोअर होणार? SRC फोल्डर मध्ये स्टोअर होणार. कारण पॅकेजची जी नाही का स्टोरिंग लोकेशन आहे ती फक्त SRC मध्येच असते आणि सगळंच्या सगळं डेटा आपल्याला सोर्स फोल्डर मध्येच मेंटेन करावा लागतो. जावामध्ये हे थोडंसं रिस्ट्रिक्शन आहे. ठीक आहे, SRC फोल्डर मध्ये तुम्ही नंबर ऑफ पॅकेजेस क्रिएट करू शकता. एकापेक्षा जास्त तुम्हाला जेवढे हवेत तेवढे पॅकेजेस तुम्ही क्रिएट करू शकता आणि एका पॅकेज मध्ये तुम्ही कितीही क्लासेस क्रिएट करू शकता. क्लास फाइल्स जेवढ्या पण तुम्हाला रिक्वायर्ड आहे तेवढ्या सगळ्या तुम्ही तिथं क्रिएट करू शकता. तसंच आपण पण आज व्हेरिएबल टॉपिक जो शिकणार आहे त्यामध्ये 2-3 क्लास फाइल्स तरी आपण मेंटेन करणार आहोतच. ठीक आहे, 2-3 क्लास फाइल्स तर आपण रेग्युलरली मेंटेन करणारच आहोत. त्यात काही विषय नाहीये. कारण एक एक टॉपिक शिकायचा असेल तर त्यामध्ये वेगवेगळे फॅक्टर्स असतात, त्याचे टाइप्स असतात, काहीतरी बेसिक पॉइंट असतो त्याचा किंवा लॉजिक असतं. तर ते शिकण्यासाठी आपण सेपरेट करतो त्याचं. म्हणजे मी म्हटलं होतं इंडेक्स जो असतो तो इंडेक्स वरून आपल्याला समजतं की काय आहे. तर तुमचे इंडेक्स म्हणजे कोणते आहेत? पॅकेजेस. जे इंडेक्स पेज आहे ते पॅकेजेस असतात. म्हणजे डेमो प्रोग्राम्स. यामध्ये जो फर्स्ट चॅप्टर असेल त्या चॅप्टरमध्ये किती टॉपिक्स किंवा पॉइंट्स असतात त्याचे प्रोग्राम्स असतील सपोज, किंवा व्हेरिएबल्स. आता व्हेरिएबल्स आपण टॉपिक घेणार आहे, सपोज तो दुसरा चॅप्टर असेल बुक मधला एखादा, तर त्यामध्ये किती पेजेस तो टॉपिक असेल, सपोज 3 पेजेस, मग आपण 3 क्लासेस क्रिएट करतोय. म्हणजे आपल्या रिक्वायरमेंट नुसार आपण क्रिएट करू शकतो एकापेक्षा जास्त पॅकेजेस आणि एकापेक्षा जास्त नाही का क्लासेस. पण एका प्रोजेक्ट मध्ये अजून एक प्रोजेक्ट तुम्ही करू शकत नाही, तुम्हाला सेपरेटच प्रोजेक्ट क्रिएट करावा लागतो. ठीक आहे, इथे एक क्लास नवीन क्रिएट करू आपण, व्हेरिएबल बेसिक्स. हे व्हेरिएबल बेसिक्स. मी इथे मेन मेथड सिलेक्ट करतो आणि आपण पुढे जाऊ. बघा, मी क्लास क्रिएट करू शकलो इथं. या पण पॅकेज मध्ये क्लासेस आहेत आणि या पण व्हेरिएबल पॅकेज मध्ये क्लासेस आहेत. मग इथं जेवढे पण आपल्याला पॅकेजेस लागतील तेवढे क्रिएट करा, जेवढे क्लासेस लागतील तेवढे क्लासेस क्रिएट. आता आपल्याला जावा मधला एक बेसिक टॉपिक आपल्याला शिकायचा आहे. आता आपण कालच बघितलं होतं की सिस्टम डॉट आउट डॉट पेंटेलेन मध्ये मी ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करत होतो. 30+20, 20+50 असं जे ऍडिशन करत होतो त्यावेळेस 30 सपोज कॉमन गोष्ट असेल. सपोज इथं बघा सिस्टम डॉट आउट डॉट पेंटेलेन मध्ये मी काय केलं होतं, 30+20. ठीक आहे, सिस्टम डॉट आउट डॉट पेंटेलेन आणि 30+20+80, ठीक आहे, किंवा इंटू 40 असं काहीतरी मी कॅल्क्युलेशन केलं. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला इथं दिसत असेल 30 हे कॉमन आहे, 30+20 हे 24. आता इथं 204 दिसते, तर हे 30+20 कॉमन आहे. जर आपल्याला हे 30 दोन वेळेस इथं कॉल केलेलं दिसते किंवा इथं तुम्ही यूज केलेलं दिसते, पण हेच जर तुम्हाला अजून 2-3 वेळेस किंवा 4-5 वेळेस तुम्हाला यूज करायचं आहे 30 एकच व्हॅल्यू, तर तुम्ही काय करता की 3 वेळेस 4 वेळेस ती रिपीटेडली तो टास्क तिथे करताय, रिपीटेडली ती व्हॅल्यू यूज करताय. मग जावानी काय सांगितलं की तुम्ही ज्या पण व्हॅल्यूज रिपीटेडली यूज करत आहात, रॅपिडली त्याचा रियुजेबिलिटी असेल, तर त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूला एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करा, एका रेफरन्स मध्ये स्टोअर करा. जो रेफरन्स तुम्ही जिथं पण कुठं कॉल कराल त्या रेफरन्स थ्रू तुम्ही ती व्हॅल्यू कॉल करू शकता. म्हणजे बघा, ही जी 30 व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू मी इथं कॉल करू शकतो. सपोज हे अर्थमॅटिक कॅल्क्युलेशन झालं. आता सपोज आपल्याला एक स्टुडंटचा डेटा मेंटेन करायचा किंवा क्लासरूमचा डेटा मेंटेन करायचा आहे. क्लासमध्ये सपोज स्टुडंट सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन सपोज इथं नेम असेल, त्यानंतर सपोज इथं मी कॉलेज नेम घेतलं किंवा क्लास नेम घेतलं, क्लासरूम नेम किंवा
ठीक आहे, असं कॉलेज नेम घेतलं, ठीक आहे, तरी चालेल. म्हणजे आता तुम्ही एका स्टुडंटचा डेटा स्टोअर करताना इथं सपोज तुम्ही रोल नंबर घेतला, रोल नंबर, तर इथं स्टुडंटचा डेटा स्टोअर करत असताना नेम हे व्हेरिएबल किंवा वेगवेगळं होऊ शकतं. रोल नंबर पण वेगवेगळा होऊ शकतो, म्हणजे 1 to 10, 1 to 100. पण कॉलेज नेम जे आहे ते प्रत्येक स्टुडंटसाठी सेमच राहील. बरोबर, सेमच राहील. हे बदलणार आहे का? ठीक आहे बाबा, हे हा 9th स्टँडर्डचा क्लास आहे, हा वेगळ्या कॉलेजमधून आलाय. हा 8th स्टँडर्डचा क्लास आहे, हा दुसऱ्याच कॉलेजमधून आलाय, किंवा एखादा स्टुडंट आहे तो तिसऱ्याच कॉलेजमधून, म्हणजे असं नसतं. सगळेच्या सगळे एकाच कॉलेजला बिलॉंग करतात. मग त्यावेळेस हा कॉलेज नेम जो व्हेरिएबल असेल किंवा हा जो डेटा असेल, तो रिपीटेडली आपण यूज करतोय. आता मी एका स्टुडंटचा डेटा इथे स्टोअर करतोय, पण सपोज असे 10 स्टुडंट असतील, तर 10 स्टुडंट वेळेस माझं हे नाव जे आहे ते रिपीटेड होईल. मग जावा काय म्हणतं, की तुम्ही हे रिपीटेडली जो डेटा यूज करताय, जे पण कॉन्टेंट तुमचा रिपीट होतोय, तो तुम्ही एका ठिकाणी कुठेतरी स्टोअर करा, आणि तो स्टोअर केलेला डेटा त्याला कोणता तरी रेफरन्स द्या, ते त्याला नाव द्या, काय ते काहीतरी त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलला किंवा त्या डेटाला, आणि ते तो डेटा डायरेक्टली रेफरन्स टू कॉल करा, असं त्याचं म्हणणं आहे, जावाचं म्हणणं आहे. ठीक आहे, मग हे कसं करू शकतो? तर व्हेरिएबल कॉन्सेप्ट आपल्याला स्पेशली यासाठी दिलेला आहे. ठीक आहे, व्हेरिएबल. ठीक आहे, तर व्हेरिएबल म्हणजे काय असतं? व्हेरिएबल इज ए पीस ऑफ ए मेमरी विच होल्ड द व्हॅल्यू. ठीक आहे, विच होल्ड द व्हॅल्यू, अँड अँड वी कॅन चेंज that value anywhere in program. anywhere in program, त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलची व्हॅल्यू जी असते ती आपण चेंज करू शकतो प्रोग्राम मध्ये कुठेही. ठीक आहे, व्हेरिएबल इज अ पीस ऑफ मेमरी विच होल्ड्स द व्हॅल्यू, किंवा तुम्ही असं म्हणू शकता, इट इज अ कंटेनर, इट इज ए कंटेनर कंटेनर विच होल्ड द व्हॅल्यू, इट इज अ कंटेनर विच होल्ड्स द व्हॅल्यू, असं जरी तुम्ही म्हटलात तरी सुद्धा चालेल. एक असं बकेट आहे ज्यामध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. सपोज असं एक ही असेल रॅम मेमरी, आणि या रॅम मेमरीमध्ये ज्यावेळेस आपण प्रोग्राम रन करू त्यावेळेस तो इथं कुठतरी त्याची जागा अलोकेट करेल. सपोज आपण एखादं व्हेरिएबल कॉलेज नेम स्टोअर करण्यासाठी ठेवलं, म्हणजे कॉलेज ऑफ पुणे, पुणे. ठीक आहे, कॉलेज ऑफ पुणे असं सपोज मी नाव घेतलं, आणि हे नाव जर मला स्टोअर करायचं असेल इथं, तर मी कसं करणार, डायरेक्टली याला एक मेमरी अलोकेट करणार, आणि इथं कुठतरी स्टोअर करणार, कॉलेज ऑफ पुणे, ऑफ पुणे. ठीक आहे, त्यानंतर या पर्टिक्युलर व्हेरिएबलला, या पर्टिक्युलर मेमरी लोकेशनला मी काय करणार, एक असा रेफरन्स देणार, एक असा बॉन्ड आपण म्हणू शकतो, याला देऊ शकतो आपण, किंवा एखादा लोकेशनल रेफरन्स जो की मला सांगेल की नेम जे असेल, COL नेम, कॉलेज नेम, हा एक असा व्हेरिएबल असेल किंवा असं एक नाव असेल ज्याला मी कॉल केलं की मग तर मला काय भेटेल, इथली जी व्हॅल्यू असेल ती भेटेल, असं अशा पद्धतीने आपण जावामध्ये इम्प्लिमेंट करतो मला. मग व्हेरिएबल कॉन्सेप्ट सिंपल आणि सरळ आहे. तो जो एक तुम्हाला कंटेनर किंवा एक बकेट प्रोव्हाइड करतो ज्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू पुट करू शकता, आणि त्या व्हॅल्यूला तुम्ही एनिवेअर इन अ प्रोग्राम कॉल करू शकता, यूज करू शकता, आणि त्यामध्ये कधीही तुम्ही त्यामध्ये व्हॅल्यू चेंज करू शकता. म्हणजे कॉलेज ऑफ पुणेच्या ऐवजी तुम्ही कॉलेज ऑफ नाही का मुंबई करू शकता, काही तुम्हाला जे वाटेल ते त्यामध्ये व्हॅल्यू चेंज करू शकता. म्हणजे व्हेरिएबल फक्त आपल्याला डेटा होल्ड करून तो रियूज करण्यासाठी उपयोगी पडतात, कधी पण लक्षात ठेवा. एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे व्हेरिएबलचा. आता इथंच तुम्ही लक्षात घ्या, जर आपल्याला 30+20 करायचा आहे, आणि याचा आउटपुट जो येईल त्याला डिवाइड बाय 4 करायचा. ठीक आहे, याला याचा जो आउटपुट येईल तो त्याला डिवाइड करायचा आहे 4 ने.
तर मग परत आपण 30+20 करणार आणि डिवाइड किंवा इंटू किंवा डिवाइड बाय 4 करणार, बरोबर. पण असं आपल्याला एखादं प्रोव्हिजन असतं की हा 30+20 हा एकदाच मी ऑपरेशन केलं आणि मला परत त्याचा जर जो डेटा आहे तो यूज करता आला तर काय होईल, म्हणजे असं पण होऊ शकतं. म्हणजे 30+20 आणि हे एका टोटल व्हेरिएबल मध्ये आपण स्टोअर केलं आणि त्यालाच आपण डिवाइड केलं तर इझी पडू शकतं या पद्धतीने. मग एखादं व्हेरिएबल एखादा कंटेनर डिक्लेअर कसा करायचा, तर त्यासाठी एक सिंटॅक्स आहे तो फॉलो करावा लागतो आपल्याला. त्याचा सिंटॅक्स असा आहे, डेटा टाईप. डेटा टाईप काय असतो, की ज्या टाईपचा डेटा त्या पर्टिक्युलर व्हेरिएबल मध्ये तुम्ही स्टोअर करणार आहे त्याला डेटा टाईप म्हणतात. म्हणजे सपोज तुम्ही त्यामध्ये नंबर फॉर्मॅटचा डेटा तुम्ही पुट करणार तर त्याला जावामध्ये इंटिजर म्हणतात. तुम्ही सपोज एखादं स्ट्रिंग किंवा एखादं सेंटेन्स किंवा एखादा वर्ड तुम्ही त्या पर्टिक्युलर व्हेरिएबल मध्ये ऍड करणार, कॉलेज नेम म्हटल्यानंतर वर्ड आला, एक सेट ऑफ वर्ड्स आला, तर तो लाईन तुम्हाला जर ऍड करायचा असेल एखाद्या व्हेरिएबल मध्ये तर तुम्हाला त्याचा डेटा टाईप पहिल्यांदा मेन्शन करावा लागतो. ठीक आहे, मी या टाईपचा डेटा या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणार आहे आणि नंतर त्यामध्ये व्हेरिएबल त्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकू शकतो. मग डेटा टाईप त्यानंतर व्हेरिएबल नेम इज इक्वल टू व्हॅल्यू. हे एक पूर्ण डिक्लरेशन आणि इनिशियलायझेशन, म्हणजे तो व्हेरिएबल क्रिएट करणं आणि त्यामध्ये व्हॅल्यू पुट करणं हे एकाच सेंटेन्स मध्ये आपण करू शकतो. ठीक आहे. आता बघा, मला जर व्हेरिएबल एखादा क्रिएट करायचा असेल नंबर कंटेन करणारा किंवा नंबर होल्ड करणारा, तर मी काय करणार, त्याचा डेटा टाईप मेन्शन करणार. तर नंबर म्हणून असं नम आपण लिहू शकत नाही किंवा नंबर असा डेटा टाईप आपण मेन्शन करू शकत नाही. त्यासाठी स्पेशल वर्ड आहे इंट म्हणून, इंट. आणि बघा, स्पेशल वर्ड मी जसं टाईप केला तर तो कलरफुल मध्ये किंवा दुसऱ्या कलर मध्ये रिप्रेझेंट झाला. इंटिजर हा झाला डेटा टाईप. आता व्हेरिएबल नेम, व्हेरिएबल नेम मला काय पाहिजे की सपोज त्या पर्टिक्युलर व्हेरिएबल मध्ये एक पहिली व्हॅल्यू मी त्यामध्ये स्टोअर करणार, म्हणजे मला ऍड करताना मला एखादी व्हॅल्यू त्यामध्ये ऍड करायची, म्हणजे फर्स्ट नंबर. म्हणजे व्हेरिएबल नेम मी काय दिलं, फर्स्ट नंबर म्हणून असं व्हेरिएबल नेम दिलं. किंवा तुम्ही ए किंवा बी किंवा सी असं तुम्हाला जे पाहिजे ते देऊ शकता. मी सपोज ए दिलं, ठीक आहे, ए मध्ये पहिली व्हॅल्यू असेल आपली 30. त्यानंतर अजून एक व्हेरिएबल क्रिएट केलं, इंटिजर ए किंवा बी इज इक्वल टू 40 20. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन ए प्लस बी करणार, ए प्लस बी करणार, त्यावेळेस काय होईल की यामध्ये तो कन्सिडर करेल ए म्हणजे ऍज एक व्हेरिएबल आणि बी म्हणजे ऍज दुसरा व्हेरिएबल. जर मी याला कमेंट केलं, ठीक आहे, कमेंट केलं तर काय होतं बघा, की तो कन्सिडरच करत नाही ए कोणता आहे आणि बी कोणता आहे, तर त्याला समजतच नाही की ए कुठून आला. मग जर हा ए हा व्हेरिएबल रेफरन्स आपल्याला द्यायचा असेल तर डायरेक्टली याला कमेंट मधून काढून तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता असं डायरेक्ट. ठीक आहे, मी ज्यावेळेस याला एक्झिक्यूट करेल त्यावेळेस काय आउटपुट येते बघा, 50. पहिलाच आउटपुट आहे 50, नंतर हा पण सेम आपल्याला 50चा आउटपुट देईल आणि याचा जो काही आउटपुट असेल तो आपल्याला आउटपुट मिळेल. आता व्हेरिएबल तर तुम्हाला म्हणजे एक आयडिया आली की ठीक आहे, अशा पद्धतीने आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो. पण त्याच्या 3 स्टेजेस आपल्याला फॉलो करायला लागतात. पहिली असते डिक्लरेशन. डिक्लरेशन म्हणजे व्हेरिएबल डिक्लेअर करणे, डेटा टाईप आणि व्हेरिएबल नेम आणि सेमिकोलॉन. म्हणजे तुम्ही एखादा डेटा टाईप आणि व्हेरिएबल नेम दिला तर त्या व्हेरिएबल नेम सारखा एक व्हेरिएबल त्या पर्टिक्युलर डेटाला कंटेन करणारा क्रिएट होईल. सपोज मी इंटिजर एज हे व्हेरिएबल घेतलं, म्हणजे या एज व्हेरिएबल मध्ये मी काय स्टोअर करणार आहे, सपोज एज असेल कुणाच्या स्टुडंटचं किंवा कोणत्या एम्प्लॉईचं वगैरे ते स्टोअर करणार. सपोज मला त्या पर्टिक्युलर एम्प्लॉईचं नेम स्टोअर करायचं आहे. नेम हे कशामध्ये कोणत्या टाईपचा डेटा आहे, सपोज वर्ड्सचा किंवा लाईन म्हणू शकतो आपण. तर जावामध्ये त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी स्ट्रिंग हा डेटा टाईप घ्यावा लागतो. स्ट्रिंग नेम इज इक्वल टू, सपोज नेम असेल त्याचं रमेश नेम असेल तर ते नेम आपण स्टोअर केलं. आता स्ट्रिंग हे दुसऱ्या वेगळ्याच कलर मध्ये का नाही आलं, तर स्ट्रिंग हा जावा क्लास आहे आणि क्लास काय असतो,
अशा पद्धतीनं नॉर्मल येतं. ठीक आहे, इट्स ओके, ते पुढे आपण बघणारच आहोत. पण आपण इथं दोन असे व्हेरिएबल डिक्लेअर केले, जे व्हेरिएबल जस्ट डिक्लेअर केले, त्यामध्ये असं व्हॅल्यू काय पुट केलेली नाही. जसं इक्वल टू व्हॅल्यू दिली तर तो आपण डायरेक्टली डिक्लेअर केल्यासारखं होतं, म्हणजे इनिशियलाइज केल्यासारखं होतं. म्हणजे ही पहिली स्टेप आहे डिक्लेरेशन. आपण पहिल्यांदा त्या व्हेरिएबलला डिक्लेअर करायचं असतं, म्हणजे कोणत्या टाईपचा तो व्हेरिएबल डेटा कंटेन करणार आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर त्यामध्ये जर व्हॅल्यू पुट करायचे असेल, इनिशियलायझेशन करावं लागतं त्याचं. इनिशियलायझेशन म्हणजे त्यामध्ये व्हॅल्यू इनिशियलाइज किंवा त्यामध्ये व्हॅल्यू पुट करणं. ठीक आहे, बघा त्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचं असेल तर कसं करणार, डायरेक्टली एज इज इक्वल टू सपोज 20 हे एज असेल. मग मी काय केलं, या पर्टिक्युलर व्हेरिएबल मध्ये ही व्हॅल्यू पुट केली, आणि या पर्टिक्युलर व्हेरिएबल मध्ये पण आपण व्हॅल्यू पुट करू शकतो, नेम इज इक्वल टू रमेश. ठीक आहे, असं सिंपल, एकदम सिंपल मध्ये इक्वल टू मध्ये टाकायचं साइन, आणि तुम्हाला तिथं टास्क मॅनेजर ओपन होत आहे सारखा. ठीक आहे, नेक्स्ट. पहिल्यांदा डिक्लेरेशन कसं करायचं आपण, डेटा टाईप आणि व्हेरिएबल नेम. डेटा टाईप म्हणजे इंटिजर, कोणत्या टाईपचा डेटा त्या पर्टिक्युलर व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणार आहात ते आपल्याला पहिल्यांदा मेन्शन करावं लागतं. त्यानंतर व्हेरिएबल नेम म्हणजे रेफरन्स नेम म्हणू शकता तुम्ही. एक कंटेनर आहे, त्यामध्ये व्हॅल्यू आपली जाणार आहे, आणि त्या कंटेनरला नाव काय असेल तर त्याचं म्हणजे मिनिंग असेल व्हेरिएबल नेम. ते आपण एज ठेवलं, आणि त्यामध्ये व्हॅल्यू काय दिली, जे कंटेनर आहे त्यामध्ये व्हॅल्यू काय टाकली, 20 टाकली. मग ज्यावेळेस पण कुठं आपल्याला गरज असेल, म्हणजे युसेज, ज्यावेळेस कुठं आपल्याला त्या पर्टिक्युलर एजचा यूज करायचा असेल, स्टुडंट एज इज इक्वल टू प्लस एज. ठीक आहे, जिथं कुठं पण तुम्हाला त्याचा यूज करायचा तुम्ही तिथं करू शकता, जिथं कुठं पण. ठीक आहे, बघा आता एक्झिक्यूट केल्यानंतर एज हे फक्त एज असं प्रिंट होणार नाही, एजीई तो प्रिंट करेल 20 व्हॅल्यू. म्हणजे कधी पण तुम्हाला असं त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूज यूज करायच्या असतील, आता या एजला मी कुठेही कॉल करू शकतो, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन एस किंवा एम्प्लॉय एज इज इक्वल टू सपोज एज, आणि आता एज मध्ये व्हॅल्यू किती आहे, 20 आहे, म्हणून आपल्याला काय भेटेल, 20 भेटेल इथे एम्प्लॉय एज पण. पण जर आपण या लाईनच्या अगोदर, जर एज इज इक्वल टू 40 घेतलं तरी चालतं. म्हणजे मी दुसरं स्टेटमेंट काय म्हटलं होतं, की तुम्ही कुठेही त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलला कॉल करू शकता, आणि कुठेही त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करू शकता. आणि व्हेरिएबल हा वर्डच बनलेला आहे व्हॅरिएबल म्हणून. तर इथे बघा, पहिल्यांदा एम्प्लॉईचं एज, स्टुडंटचं एज 20 झालं, आणि एम्प्लॉईचं एज झालं 40. म्हणजे आपल्याला त्या पर्टिक्युलर कंटेनरचा वेगवेगळ्या पद्धतीने यूज करता येतो, वेगवेगळ्या पद्धतीने. हा झाला युसेज. म्हणजे पहिल्यांदा काय केलं आपण, डिक्लेरेशन तुम्ही डायरेक्टली डेटा टाईप आणि त्यामध्ये व्हॅल्यू पुट, त्यामध्ये व्हेरिएबल नेम घेऊन करू शकता डिक्लेरेशन. त्यानंतर ते डिक्लेरेशन झाल्यानंतर त्याचं इनिशियलायझेशन करावं लागतं, कारण त्यामध्ये व्हॅल्यू तर ठेवावीच लागेल. कारण असं नॉर्मली तर त्या पर्टिक्युलर व्हेरिएबल आपण क्रिएट केलेलं नाही, जेणेकरून आपल्याला त्याचा यूजच करायचा नाही वगैरे. त्यामुळं त्यामध्ये व्हॅल्यू जर पुट केली, ती व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू आपण ती कुठेही कॉल करू शकतो, अपडेट करू शकतो. ओके, हा झाला युसेज. ठीक आहे, तसंच नेमचं पण आपण करू शकतो. सपोज इथं रमेश नेम आहे, इथं मी सपोज असं लिहिलं, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन स्टुडंट नेम इज इक्वल टू रमेश, सॉरी नेम, जस्ट नेम. ठीक आहे, बघा इथं आता नेम ॲज अ प्रिंट केलं तर काय होईल, की रमेश प्रिंट होईल. त्यानंतर जर आपण असं केलं, त्या रमेशची व्हॅल्यू चेंज करून जी आपल्याला व्हॅल्यू पाहिजे असेल, सपोज नेम इज इक्वल टू महेश, तर आता एम्प्लॉईचं नेम सपोज आपण चेंज करायचं, तर
टाईप करायचं की प्रिंट करायचं झालं तर सिंपली काय करा, EMPLOYEE एम्प्लॉई नेम इज, जस्ट मी एक एक्झाम्पल घेतलं बरं, असं नाही की इथं हेच असलं पाहिजे किंवा काय, तुम्ही यामध्ये काहीही ऍड करू शकता. सिंपल एकदम, स्टुडंट एज इज, नेम इज वगैरे वगैरे. म्हणजे हे व्हेरिएबल आपल्याला कशासाठी यूज करता येतं की यामधली व्हॅल्यू आपण कुठंही कधीही कशीही यूज करू शकतो. रियुजेबिलिटी असेल, कधी पण लक्षात घ्या रिपीटेडली काम करत बसायचं नाही. जिथं कुठं पण तुम्हाला रिपीटेड काम दिसत असेल तिथं तुम्ही त्या पर्टिक्युलर गोष्टीला व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करा किंवा त्याला कुठल्या तरी फंक्शन मध्ये कन्वर्ट करा. आता फंक्शन्स आपण पुढे बघणार आहोत, ठीक आहे, पुढे बघणार आहोत त्यावेळेस आपण त्याला बरोबर हे करू, मॅनेज करू. पण व्हेरिएबल कॉन्सेप्ट काय म्हणतो की व्हेरिएबल इट इज a piece of a memory or it is a container which holds the value and we can change the value anywhere in the program. We can use and change the value anywhere in the program किंवा थ्रू आउट द प्रोग्राम. कुठेही आपण त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करू शकतो. आता सपोज इथं बघितलं होतं आपण की मी इंटीजर एज क्रिएट केलं होतं, मग एजची व्हॅल्यू किंवा एज पण डिक्लेअर केलं होतं, एज इज इक्वल टू मी 20 ठेवलं होतं त्यामध्ये. हे कसं होणार, पहिल्यांदा त्यामध्ये तो डिक्लेअर करून घेणार या पर्टिक्युलर व्हेरिएबलला, एज व्हेरिएबलला नाव देणार त्याला पर्टिक्युलरली. इथं सपोज मी इथंच डायरेक्टली घेतो एज, आणि यामध्ये ज्यावेळेस तो इथं व्हॅल्यू येईल, व्हॅल्यू पुट करायचा टाइम येईल तो तिथं 20 करून देईल. जस्ट मग कुठेही आपण एज व्हेरिएबल वापरलं, सपोज SYSO मी इथं एज व्हेरिएबल कॉल केलं तर आपल्याला आउटपुट काय येईल, इथं 20 आउटपुट येईल. कारण तो जो डेटा आहे, तो जो आपण स्ट्रिंग लिहितोय एज म्हणून, त्याचा मिनिंग व्हेरिएबल म्हणून केला जातो आणि तो एक रेफरन्स असतो या मेमरीचा. या मेमरीमध्ये जे पण काही व्हॅल्यू असेल तो गेट करून आपल्याला देतो आणि तिथं आपण त्याला यूज करू शकतो. म्हणजे कोड रियूज करायचा, जेवढं पण तुम्हाला पॉसिबल असेल तेवढं रियुजेबिलिटी फंक्शन यूज करायचं. ओके, समजते तुम्हाला व्हेरिएबलचं डिक्लरेशन कसं करायचं, व्हेरिएबलला इनिशियलाइज कसं करायचं, व्हॅल्यू कशी टाकायची त्यामध्ये, आणि त्याचा यूज कसा करायचा. डायरेक्टली त्याला कॉल करा, तुम्ही त्याचा यूज केल्यासारखं झालं. समजलं व्हेरिएबलच्या बेसिक कॉन्सेप्ट बद्दल. एकदम सिंपल आहे, काही त्यामध्ये असं काही हार्ड नाहीये. त्यानंतर हा हा कॉल होता हा बरोबर 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 बरोबर. आता काय होतं माहितीये का, जस्ट हे सिक्वेन्शियली आपण जातोय आणि प्रोग्राम कधी पण लाईन बाय लाईन रन होतो. तो काही आधीमध्ये कुठलंही कॉल करत नाही. ज्यावेळेस एज ची व्हॅल्यू आपण इज इक्वल टू 40 केली त्यावेळेस त्यानं काय केलं, इथं 20 कट करून इथलं 20 कट केलं आणि आता 40 ठेवलं, इथं 40 ठेवलं, फक्त एवढंच काम केलं त्याने. ती जी मेमरी आहे तो कंटेनर फक्त त्यामध्ये दुसरी व्हॅल्यू पुट करण्यासाठी ठेवलं. सपोज आपलं एक बॉक्स असेल, आपल्याकडे बकेट असेल, त्यामध्ये सपोज आपण काही एक दिवशी काही फ्लावर्स ठेवले, त्यानंतर काहीतरी फ्रुट्स ठेवले काढून, दुसऱ्याने कुणीतरी येऊन फ्रुट्स ठेवले, तर मग ते बकेटचा यूज फक्त आपण कशासाठी करतो, काहीतरी पुट ऑन करण्यासाठी, काहीतरी त्यामध्ये व्हॅल्यू टाकण्यासाठी. सेम तसंच आहे आणि सिक्वेन्शियली त्याला जो भेटेल, आता इथे प्रोग्राम मध्ये कसं होते बघा, ज्यावेळेस एज 20 होती आणि त्याला कॉल केला आपण, त्यावेळेस तो लगेच तिथं कुठली व्हॅल्यू सापडली त्याला एजला गेल्यानंतर भेटायला, तर इथं व्हॅल्युबिलिटी 20. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बकेट बघायला गेला त्यावेळेस तिथं त्यामध्ये फ्लावर्सच होते, दुसरी व्हॅल्यू अजून चेंज केली का कोणी, सपोज तुमच्या आईने येऊन बहिणीने येऊन त्यामध्ये फ्लावर्स काढून काहीतरी वेगळं टाकलं, तर ज्यावेळेस तुम्ही परत एकदा कॉल करणार त्याला, तर त्यावेळेस काय होईल, त्याची व्हॅल्यू तुम्हाला वेगळी भेटेल. म्हणजे असं असतं. मग तुम्ही इथंच तुम्ही जर एजची व्हॅल्यू 60 केली, एजची व्हॅल्यू 60 केली, तर तुम्हाला लगेच काय भेटेल, इथं पहिल्यांदा 60 भेटेल. 20 भेटेल का, नाही भेटणार. कारण का, तर तो काय म्हणेल, ज्यावेळेस तुम्ही बकेट घेतलं होतं त्यामध्ये तुम्ही फ्लावर टाकले, कुणीतरी येऊन फ्रुट्स टाकले, आणि तुम्ही ज्यावेळेस त्याला बघायला गेलात त्यावेळेस तुम्हाला काय भेटलं, तिथं फ्रुट्स भेटले. सिंपल आहे असं. म्हणजे तुम्ही त्या पर्टिक्युलर
बकेटला, कंटेनरला ऍज अ जागा भरण्यासाठी किंवा तिथं काहीतरी स्टोअर करण्यासाठी करतात. मग तिथं काय स्टोअर केलंय हे तुम्हाला तिथं जाऊन बघितल्याशिवाय समजत नाही. मग ते ज्यावेळेस तुम्ही त्याला कॉल कराल किंवा त्याचा तुम्ही यूज कराल त्यावेळेस तुम्हाला तिथं जी काही प्रिव्हियस गोष्ट असेल किंवा प्रिव्हियस डेटा असेल तोच तुम्हाला भेटेल. आता याचे व्हेरिएबलचे काही टाइप्स आहेत. हे सिंपल आहे की तुम्ही एक डेटा टाइप टाकला, सपोज इंटीजर, आणि त्यानंतर ऍक्च्युअल मध्ये डेटा टाइप्स किती आहेत जावामध्ये हे सगळं आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. कोणते कोणते डेटा टाइप्स असतात, कोणत्या कोणत्या टाइपचा डेटा आपण एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकतो, ते किती आहेत, कसे आहेत, ते सगळं उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. पण आज तुम्हाला व्हेरिएबल बद्दल माहिती असण्यासाठी तुम्हाला डेटा टाइप जस्ट एक कॉन्सेप्ट म्हणून आहे असं लक्षात ठेवा. आणि जर आपल्याला न्यूमरिक डेटा ऍड करायचा असेल तर इंटीजर वापरायचं असतं. जर वर्डचा डेटा ऍड करायचा असेल तर स्ट्रिंग वापरावा लागतो. जर फ्रॅक्शन नंबर असेल तर फ्लोट, डबल, जे काय असेल ते आपण पुढे बघूया. सध्यासाठी दोनच लक्षात ठेवा. आता व्हेरिएबलचे काही टाइप्स आहेत, म्हणजे जावानी काहीतरी फॅक्टर्स बनवून दिलेले आहेत. व्हेरिएबल टाइप्स, मी इथं एक क्लास क्रिएट करतो ज्याचं नाव देतो व्हेरिएबल टाइप्स आणि त्यामध्ये मेन मेथड इन्क्लोज करतो. ठीक आहे. व्हेरिएबल तर बघितलं आपण की एक पीस ऑफ अ मेमरी असतो आणि जो की आपण यूज करू शकतो. आणि आता मी व्हेरिएबल क्रिएट करताना कुठं क्रिएट केले होते? मेन मेथड मध्ये. मी क्लास मध्ये केले होते का क्रिएट? क्लास मेन मेथडच्या बाहेर क्रिएट केले होते का? नाही, मी इथल्या इथंच क्रिएट केले होते. मला इथंच जवळपासच पाहिजे. ठीक आहे. आता आता लक्षात घ्या, व्हेरिएबलचे मेनली तीन टाइप पडतात. व्हेरिएबलचे मेनली तीन टाइप पडतात. एक असेल लोकल व्हेरिएबल, दुसरा असेल इन्स्टन्स व्हेरिएबल, दुसरा असेल इन्स्टन्स व्हेरिएबल, तिसरा असेल स्टॅटिक व्हेरिएबल. स्टॅटिक व्हेरिएबल, ठीक आहे. अशा तीन टाइपचे मेनली व्हेरिएबल असतात. आता लोकल व्हेरिएबल हे एकदम लोकल असतं, म्हणजे जवळपासचं जे व्हेरिएबल असतात त्याला लोकल व्हेरिएबल म्हणतात. इन्स्टन्स व्हेरिएबलला ग्लोबल व्हेरिएबल पण म्हणतात. हे ग्लोबल व्हेरिएबल पण म्हणतात. आणि याला तुम्ही स्टॅटिक व्हेरिएबलला क्लास व्हेरिएबल पण म्हणतात. ठीक आहे. असे मेनली तीन टाइपचे व्हेरिएबल आहेत. फर्स्ट आहे लोकल व्हेरिएबल, दुसरा आहे इन्स्टन्स व्हेरिएबल, तिसरा आहे स्टॅटिक व्हेरिएबल. लोकल व्हेरिएबल कोणते असतात? दोज व्हेरिएबल those who are present in a method or block. मेथड और ब्लॉक म्हणजे हे लक्षात घ्या. मेथड म्हणजे काय? आता ही मेन मेथड आहे. ज्या मेथड मध्ये मेन मेथड मध्ये जे काही व्हेरिएबल डिक्लेअर करू किंवा आपण अजून एक कोणती मेथड क्रिएट केली, सपोज वर्ड मी डिस्प्ले मेथड क्रिएट केली आणि या मेथड मध्ये कुठले व्हेरिएबल क्रिएट केले तर ते त्या मेथड साठी लोकल झाले. आणि हे जे नाही का मेन मेथड साठी जे पण व्हेरिएबल आपण क्रिएट करू ते त्या मेन मेथड साठी लोकल व्हेरिएबल झाले. असं जस्ट तुम्ही लक्षात ठेवा की लोकल व्हेरिएबल त्या फक्त मेन मेथड मध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. आता इन्स्टन्स व्हेरिएबल मध्ये काय म्हणजे काय असतात? जे दोज व्हेरिएबल दोज हू आर प्रेझेंट inside the class and outside method. जे जे व्हेरिएबल्स मेथडच्या बाहेर असतात, ठीक आहे, या मेथडला सोडून बाहेर असतात आणि क्लासमध्ये असतात. लक्षात घ्या, क्लासमध्ये असतात त्याला काय म्हणतात? इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणतात. लक्षात ठेवा. आणि जे व्हेरिएबल स्टॅटिक कीवर्डनी डिक्लेअर केलेले असतात, who are created by static keyword
are known as a static variable, and they why they are present only only outside the method. ठीक आहे. ते सगळे जे स्टॅटिक व्हेरिएबल असतात ते प्रेझेंट कुठं असतात, फक्त आणि फक्त मेथडच्या बाहेर. मेथडमध्ये मेथडमध्ये आपण कधीही स्टॅटिक व्हेरिएबल क्रिएट करत नाही. आपण मेथडमध्ये फक्त आणि फक्त लोकल व्हेरिएबल क्रिएट करतो. आता तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो. ठीक आहे. लोकल व्हेरिएबल आर दोज व्हेरिएबल are present inside the method. Suppose integer age is equal to 20. हे एज व्हेरिएबल जे हे व्हेरिएबल लोकल व्हेरिएबल असेल कुणासाठी, या पर्टिक्युलर मेन मेथडसाठी हे व्हेरिएबल हा कंटेनर जो आहे तो फक्त या मेन मेथड मध्येच आपण यूज करू शकतो किंवा अपडेट करू शकतो, कॉल करू शकतो. त्याच्या बाहेर कुठेही तुम्ही त्याला यूज करू शकत नाही. सपोज मी इथं या मेथडमध्ये सिस्टीम डॉट आउट डॉट पेंटेन लिहिलं आणि या मेथडमध्ये एज व्हेरिएबल कॉल केलं तर आपल्याला इथे कंपायलेशन एरर येतो. बघा खाली एक एरर येतो की तुम्ही तो दुसऱ्या ब्लॉकचा जो व्हेरिएबल आहे तो इथे कॉल करू शकत नाही किंवा त्याला रिकग्नाइजच होत नाही की हे कुठून आलं म्हणून, एज हे कुठून आलं. तुम्ही याला तर एज कॅनॉट बी रिझॉल्व ऍज अ व्हेरिएबल किंवा तो व्हेरिएबल आहे म्हणून असं लक्षात येत नाहीये त्याला. म्हणून लोकल व्हेरिएबल जे असतात ते तुम्ही इथल्याच ठिकाणी फक्त यूज करू शकता, याच्या बाहेर कुठंच नाही. मग इथं वर तुम्ही कोणताही डिक्लेअर केला असेल किंवा बाहेर मेथडच्या बाहेर तुम्ही डिक्लेअर केला असेल तरी सुद्धा तुम्हाला तो ऍक्सेस करता येत नाही, लक्षात ठेवा. पण जे इन्स्टन्स व्हेरिएबल असतात, जे ग्लोबल व्हेरिएबल असतात ते कुठेही थ्रू आउट द प्रोग्राम तुम्ही कुठेही यूज करू शकता. इन्स्टन्स व्हेरिएबल कोणते असतात, जे मेथडच्या, ही एक मेथड आहे आणि ही एक मेथड याच्या बाहेर असतात आणि कुठं असतात, क्लासच्या मध्ये. तसं तर सगळ्याच गोष्टी आपण क्लासच्या मध्येच लिहितो, त्याचा काही इश्यू नाहीये. व्हेरिएबल, इन्स्टन्स व्हेरिएबल जे असतात ते आपल्याला क्लासच्या आतमध्ये आणि मेथडच्या बाहेर लिहावे लागतात. सपोज मी इथे घेतलं स्ट्रिंग tlg नेम म्हणजे कॉलेज नेम घेतलं इज इक्वल टू पुणे. ठीक आहे, जस्ट पुणे लिहिलं किंवा एपीजी कॉलेज पुणे, जस्ट मी रॅन्डम नाव घेतलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट कॉलेज. आता हे कॉलेज जे नेम आहे किंवा कॉलेज नेम जे व्हेरिएबल आहे हे व्हेरिएबल आपण थ्रू आउट द प्रोग्राम कुठेही त्याचा कॉल यूज करू शकतो. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएल, आता इथं नाही, आपण त्याला, हे नॉन स्टॅटिक आहे त्यामुळे मेन मेथड मध्ये नाही कॉल करू शकत, आपण या मेथड मध्ये त्याला कॉल करू. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएल tlg नेम. ठीक आहे. आज फक्त तुम्ही हे लक्षात घ्या की हे जे व्हेरिएबल्स आहेत ते कुठं कुठं असतात आणि कोणत्या टाईपचे असतात, त्याचा यूज करायचा किंवा त्याचा कॉल करायचा हे सध्यासाठी लक्षात घेऊ नका. जर तुम्ही याला प्रिंट केलं किंवा एक्झिक्यूट केलं तर तुम्हाला हे एवढंच स्टेटमेंट प्रिंट होत झालेलं दिसेल. कारण का, तर ही पर्टिक्युलर मेन मेथड जी आहे त्यामध्ये जेवढं पण आपण काही मेन्शन करू तेवढंच प्रिंट होणार. त्याच्या वर किंवा त्याच्या खाली जे पण काही लिहिलेलं असेल ते सगळं इग्नोर होऊन जाईल. जर त्याचा उल्लेख आपण इथं केला, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएल, जर clg नेम आपण इथं कॉल केलं तर इथं त्याचा रेफरन्स नाही भेटणार कारण हे नॉन स्टॅटिक आहे म्हणून, ते पण मी तुम्हाला सांगतो. तर ते कॉल करता येणार नाही. तुम्ही यूज करू शकता, नो इश्यू, पण त्याचा यूज करण्याचा अप्रोच थोडा वेगळा आहे, तो आपण पुढे बघणार. पण कधी पण लक्षात घ्या, इन्स्टन्स व्हेरिएबल हे ग्लोबली डिक्लेअर असतात. म्हणजे जिथं पण क्लास तुमचा प्रेझेंट आहे, त्या क्लासमध्ये कितीही मेथड असू द्या, कितीही ब्लॉक्स असू द्या, तिथे तुम्ही हे कॉलेज नेम व्हेरिएबल वापरू शकता. हे कशासाठी दिले, सपोज आता 10 स्टुडंट असतील किंवा एक क्लासरूम असेल त्यासाठी एक ब्लॅकबोर्ड कॉमन असतो. ठीक आहे, तो ब्लॅकबोर्ड कसं कॉमनली आपण यूज करू शकतो आणि त्याला नाही का राईट करू शकतो, नाही का सिक्वेन्शियली त्यामध्ये चेंजेस करू शकतो. आता हे झालं इन्स्टन्स व्हेरिएबल, कोणताही स्टुडंट जाऊन त्यामध्ये काही लिहू शकतो. ठीक आहे. आता त्यानंतर इन्स्टन्स व्हेरिएबल झाल्यानंतर आपल्याला बघायचं स्टॅटिक व्हेरिएबल कोणते असतात. स्टॅटिक व्हेरिएबल आर
जे स्टॅटिकली डिक्लेअर असतात, स्टॅटिक सपोज स्टॅटिक हा कीवर्ड आहे बघा, इथं तो वेगळ्या कलर मध्ये होतोय. त्यानंतर स्टॅटिक कीवर्ड नंतर सपोज आपल्याला एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करायचं असेल, इंटीजर एबीसी, जस्ट मी एबीसी डिक्लेअर करतो, एबीसी इज इक्वल टू त्यामध्ये व्हॅल्यू देऊ आपण 500. आता ही एबीसी व्हॅल्यू ही पण, हा जो एबीसी व्हेरिएबल आहे हा ग्लोबली डिक्लेअर आहे, ग्लोबली तुम्ही कुठेही यूज करू शकता, पण तो स्टॅटिक कीवर्डने डिक्लेअर केलेला आहे म्हणून तो झाला स्टॅटिक व्हेरिएबल, एवढंच लक्षात घ्या. आता स्टॅटिक या वर्डचा, या कीवर्डचा मीनिंग खूप वेगळा आहे, तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू, किंवा तुम्हाला आता सांगून देतो. स्टॅटिक कीवर्ड आपण याच्यासाठी यूज करतो की मेमरी मॅनेजमेंट इफिशियंट वेनी व्हावं म्हणून आपण स्टॅटिक कीवर्ड वापरतो, स्पेशली व्हेरिएबलसाठी किंवा मेथडसाठी. आता तुम्ही इथे लक्ष दिलं असेल तर तुम्हाला इथे स्टॅटिक कीवर्ड दिसतोय मेन मेथड सोबत पण, कारण का तर तो कीवर्ड मेमरी मॅनेजमेंटसाठी यूज इफिशियंटली वर्क होतो. त्याचा मी पुढे तुम्हाला एकदम डिस्क्रिप्टिव्ह वेनी समजून सांगतो. फक्त तुम्ही आता लक्षात काय घ्यायचं, व्हेरिएबल किती टाईपचे असतात, 3 टाईपचे असतात. एक असतं लोकल व्हेरिएबल, जे फक्त आणि फक्त मेथड मध्ये प्रेझेंट असतं. सपोज मी इथे एखादं व्हेरिएबल क्रिएट केलं, इंटीजर XYZ इज इक्वल टू 90, हे झालं लोकल व्हेरिएबल, हे झालं लोकल व्हेरिएबल XYZ. ठीक आहे, आणि लोकल व्हेरिएबल कोणासाठी असेल, फक्त या मेथडसाठी. ह्या मेथडचं जे व्हेरिएबल XYZ असेल ते इथं आपण कॉल करू शकत नाही, फक्त आणि फक्त कुठे यूज करणार, इथंच यूज करणार त्याला. आणि इथलं जे एज व्हेरिएबल आहे ते फक्त इथल्याच मेथड मध्येच कॉल करू शकणार आपण. नेक्स्ट दुसरा टाइप होता इन्स्टन्स व्हेरिएबल. इन्स्टन्स व्हेरिएबल त्याला आपण ग्लोबल व्हेरिएबल पण म्हणतो. दोज व्हेरिएबल्स आर प्रेझेंट, आता इथं दोज हू आर मी लिहिले, तर तुम्ही इथं म्हणायचं दोज व्हेरिएबल्स हू आर प्रेझेंट इनसाइड द क्लास, क्लासमध्ये असतात, आणि आउटसाइड द मेथड म्हणजे मेथडच्या बाहेर असतात. ठीक आहे, हे कसे आहेत, क्लासमध्ये आहेत, हे जे पर्टिक्युलर लोकल व्हेरिएबल आहेत ते क्लासमध्ये आहेत, पण ते मेथड मध्ये पण आहे. ठीक आहे, मेथड मध्ये पण आहे, मग ते पर्टिक्युलर त्या मेथड साठीच बनलेले आहेत असं पण म्हणू शकतो. पण जे क्लासच्या मध्ये आणि मेथडच्या बाहेर असतात ते पूर्ण मेथड साठी यूज करता येत, कोणतीही मेथड असेल त्या सगळ्यांना ते कॉल करता येतात. सपोज आता मी इथं कॉलेज नेम घेतलेला आहे बघा, तुम्हाला इथं दिसतं की हे कॉलेज नेम तुम्ही इथं या मेथड मध्ये पण यूज करू शकता. स्टॅटिक मेथड मध्ये नाही यूज करू शकत, त्याचं रिझन असेल की ते नॉन स्टॅटिक आहे म्हणून, विरुद्ध दिशेला आहे म्हणून. ठीक आहे, त्यामुळे ते बघू आपण पुढे व्यवस्थित. फक्त तुम्ही लक्षात ठेवा की किती टाईपचे व्हेरिएबल्स प्रेझेंट असतात. आता तिसरा टाईप आहे स्टॅटिक व्हेरिएबल, त्याला आपण क्लास व्हेरिएबल पण म्हणतो. जे व्हेरिएबल फक्त आणि फक्त क्लासशी बिलॉंग करतात, क्लासलाच बिलॉंग करतात, ना कोणत्या ऑब्जेक्टला, ना कोणत्या ब्लॉकला, ना कोणत्या मेथडला, ते फक्त क्लाससाठी डिक्लेअर, स्पेशली त्याच्यासाठी डिक्लेअर केलेले आहेत. ठीक आहे, याला स्टॅटिक व्हेरिएबल असं म्हणतो. आता पुढे बघा, स्टॅटिक व्हेरिएबल हे व्हेरिएबल तुम्ही नाही का कसे कॉल करू शकता, डायरेक्टली स्टॅटिक ब्लॉक मध्ये डायरेक्टली कॉल करू शकता. system.out.println, इथे तुम्ही सपोज एबीसी कॉल केलं तर तुम्ही डायरेक्टली त्याचा यूज करू शकता. एबीसी बघा, एबीसी कॉल केलं तर तुम्हाला कॉल होईल, आणि हे एबीसी तुम्ही इथं पण कॉल करू शकता ऍक्च्युअल मध्ये, स्टॅटिक ब्लॉक मध्ये सुद्धा एबीसी. ठीक आहे, इथं पण कॉल करू शकता, पण तुम्ही नाही का इथं या पर्टिक्युलर स्टॅटिक मेथड मध्ये तुम्ही हे जे आहे कॉलेज नेम हे कॉल करू शकत नाही सध्या तरी, आणि हे आउटपुट पण तुम्ही इथं कॉल करू शकत नाही, कारण डिस्प्ले मेथड ही मेन मेथडच्या बाहेर आहे. जे पण मेन मेथड मध्ये असेल सिक्वेन्शियली तेच एक्झिक्यूट होईल आणि तेच प्रिंट होईल. इथं आपण 2 प्रिंटिंग स्टेटमेंट लिहिलेले, हे प्रिंटिंग स्टेटमेंट आपण कमेंट केले, त्यामुळे फक्त 2च आउटपुट येतील, आणि तुम्ही असंच एक्झिक्यूट करून बघा. तुम्ही असा विचार करू नका की हे कसं काय प्रिंट झालं नाही, किंवा हे व्हेरिएबल्स डिक्लेअर झाले हे कसे क्रिएट किंवा कुठं कॉल झाले. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मेन मेथड मध्ये जेवढ्या पण गोष्टी सिक्वेन्शियली आपण मेन्शन करू तेवढ्याच गोष्टी वन बाय वन, लाईन बाय लाईन प्रिंट होत जातात. इथे तुम्हाला कुठं दिसते का की आपण डिस्प्ले मेथड कॉल केलेली आहे, किंवा डिस्प्ले मेथडचा उल्लेख इथे कुठं आहे का मेन मेथड मध्ये? नाहीये. याचा स्कोप फक्त या मेन मेथडचा स्कोप इथं पर्यंतच आहे, इथं तर क्लोज झाला तो.
इथं मेन मेथड एवढ्यापर्यंतच एंड झाली. याच्यामध्ये जेवढे पण काही तुम्ही स्टेटमेंट्स, जेवढे पण काही तुम्ही लाईन्स ऑफ कोड लिहाल, तोच तुमचा कॉल होईल. जर तुम्ही डायरेक्टली जर या पर्टिक्युलर मेथडला किंवा डिस्प्ले मेथडला कॉल केला, तर तो कॉल करू देणार नाही तुम्हाला, कारण हा पर्टिक्युलर स्टॅटिक ब्लॉक आहे त्यामुळे. तर ते स्टॅटिकचे जो फंडा असेल तो तुम्हाला पुढे कॉन्झिक्युटिव्ह लेक्चर्स मध्ये सांगेल तुम्हाला व्यवस्थित. फक्त तुम्ही लक्षात घ्या, व्हेरिएबलचे किती टाइप्स असतात? 3 टाइप्स असतात. ते 3 टाइप कोणते कोणते? लोकल व्हेरिएबल, इन्स्टन्स व्हेरिएबल, त्याला ग्लोबल व्हेरिएबल म्हणतो, स्टॅटिक व्हेरिएबल, त्याला क्लास व्हेरिएबल म्हणतो. ठीक आहे. लोकल कुठं असतात? दोज हु आर प्रेझेंट इन मेथड और ब्लॉक. ब्लॉक काय असतो? तो तुम्हाला नाही का, इफ इफ ब्लॉक असेल किंवा एक कर्ली ब्रॅकेटचा ब्लॉक असेल जिथं, तिथे तुम्ही त्याला यूज करू शकता, किंवा तिथे डिक्लेअर केलेले जे व्हेरिएबल असतात ते लोकल असतात. इन्स्टन्स व्हेरिएबल त्याला ग्लोबल म्हणतो, जे मेथडच्या बाहेर आणि क्लासमध्ये असतील त्याला इन्स्टन्स म्हणतो. आणि स्टॅटिक, जे स्टॅटिक कीवर्डनी, स्पेशली स्टॅटिक कीवर्डनी डिक्लेअर केलेले असतात, त्याला आपण स्टॅटिक व्हेरिएबल असं म्हणतो. ठीक आहे. आता तुम्हाला एक रिअल टाइम एक्झाम्पल सांगतो त्याचं. तुम्ही तुमच्या एरियामध्ये किराणाचं शॉप बघितलं असेल, तर ते एरियामधलं किराणा शॉप तुमच्यासाठी लोकल असेल, तुम्ही त्यामधला यूज करू शकता. सपोज ते किराणा शॉप कुठल्या तरी पुण्याच्या स्वारगेटच्या स्टेशनवर असेल. ठीक आहे. तर आता ते शॉप पर्टिक्युलरली त्या पर्टिक्युलर एरिया जो आहे, जी सोसायटी आहे, तिथंच तो शॉप म्हणजे चालू शकतो. तिथलेच लोक तिथे येऊन वापरू शकतात. म्हणजे तो जो एरिया आपण जर मेथड म्हणून कन्सिडर केला आणि ते किराणा शॉप ॲज अ व्हेरिएबल म्हणून, तर त्या मेथडमध्येच त्या पर्टिक्युलर किराणा शॉपला, त्या व्हेरिएबलला यूज करू शकता. हा सिंपल फंडा झाला. आता तुम्ही डीमार्ट लक्षात घ्या. जर डीमार्ट आपण कुठं सपोज कात्रजला बघितलं किंवा कुठल्या तरी वेगळ्या मेन स्पॉटला बघितलं, स्वारगेटला बघितलं, तर त्या डीमार्टला खूप सारी लोक कुठून कुठून लांबून लांबून पण येऊ शकतात. म्हणजे ते झालं इन्स्टन्स व्हेरिएबल. ठीक आहे. इन्स्टन्स व्हेरिएबल ॲज अ डीमार्ट म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, कारण तिथं लोक खरेदी करायला येतात आणि सगळ्या एरियामधून ते येऊ शकतात. म्हणजे ते सगळ्यांसाठी अवेलेबल आहे, ग्लोबल आहे. आता स्टॅटिक म्हणू शकता तुम्ही, जे मिलिटरी कॅन्टीन असतात बघा, स्टॅटिक व्हेरिएबल. ते मिलिटरी कॅन्टीन फक्त आणि फक्त स्पेशली मिलिटरीची जी माणसं असतात, स्पेशल माणसं जे असतात, त्यांना ते यूज करता येतं. हा, नॉर्मल माणूस पण जाऊ शकतो, फक्त त्याला मिलिटरी सोबत जावं लागेल किंवा त्या एम्प्लॉई सोबत जावं लागेल तिथे. म्हणजे असं तुम्ही ग्लोबली त्याला कन्सिडर करू शकता. ते सगळ्यांसाठीच अवेलेबल आहे. पण जे स्टॅटिक ब्लॉक असतील, स्टॅटिक मेथड असतील, त्यांच्यामध्ये पण, किंवा ते स्टॅटिकली डिक्लेअर केलं असेल, स्पेशली डिक्लेअर केलेलं असेल, किंवा तुम्ही असं समजू शकता व्हेरिएबलला एखादी कंपनी ॲज अ प्रोडक्ट कंपनी, डीमार्टची पण स्वतःची काहीतरी कंपनी असेल, ती डीमार्ट थ्रू किंवा कशा थ्रू तुम्ही कॉल यूज करू शकता. असं म्हणजे एक ग्लोबलच आहे, पण ते स्पेशल आहे. तिथं काहीतरी त्यामध्ये नाही का, काही स्पेशालिटी आहे स्टॅटिक कीवर्ड मुळे. समजलं तुम्हाला? ठीक आहे. व्हेरिएबल म्हणजे काय? व्हेरिएबल इज अ पीस ऑफ अ मेमरी विच होल्ड्स द व्हॅल्यू अँड we can change its value anywhere throughout the program. Variable have mainly 3 types. First one is a local variable, instance variable, and static variable.